नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हीच म्हणा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी राहत आहे ब्लॉग आपले मी राहत आहे. शेंगा भाजलेत, थोड्याशा राहिलेल्या भाजलेत. म्हटलं शेंगा खावा, पण जेवताना शेंगा खाण्याची गंमत असते, पण जेवायचं की शेंगा फोडायचं असं होतं ना. इतक्या रुचकर लागतात ना शेंगा भाजलेल्या. चहा कोण कोण पिणार आहे मित्रांनो? तुमच्यासाठी पण चहा करते. मित्रांनो, सगळ्यात आधी जर मी काय करायला शिकले असेल ना, तर तो म्हणजे चहा. कारण का आमच्या पप्पांना चहा म्हणजे विचारूच नका. त्यांना अगदी 10 मिनिटाला चहा दिला तरी त्यांचं ते हजम होणार होतं. असं त्यांना चहा एवढा आवडायचा. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करा, सांगायला विसरू नका. थोड्या शेवटच्या शेंगा राहिलेल्या मी भाजलेल्या आहेत, त्या फुसक्याच निघतात. धोकेबाज शेंगा. कारण का ते शेंगा एवढी मोठी दिसते, फोडली की त्यात काहीच नसतं. नर्मदा परिक्रमा करत असताना आम्हाला समुद्र पार करायचा होता. तिथं बराच वेळ बसावं लागतं. तेव्हा जेव्हा तिथं पाणी येईल ना, तेव्हाच ते नाव चालू होणार होते. मग आम्ही तिथे बसलो. मग आम्हाला बाबांनी चॉकलेट दिली, सगळ्यांना एक चॉकलेट दिली. ते चॉकलेट मीही खाल्लं. खाताना ठीक आहे, चांगलं लागलं. पण नंतर ते थोडं आपण असं तोंडामध्ये ठेवलं ना, सवय मला, ते मी चावल्यानंतर ते फुटल्यानंतर त्याचा स्फोट झाला. आंबट एकदम असं. मी म्हटलं हा धोकेबाज चॉकलेट. धोकेबाज आधी चांगलं लागलं, नंतर अचानक असं लागलं, म्हणून मी नाव ठेवलं धोकेबाज. जे दिसायला चांगलं दिसतं आणि नंतर असं होतं ना, मग त्याला धोकेबाज म्हणायचं. असं शेंग पण धोकेबाजच आहे. आधी चांगली लागली आणि नाही दिसायला छान दिसतं आणि फोडल्यावर एवढ्या शेंगा चांगल्या दिसतात. छोट्याच आहेत आणि शेवटच्या राहिलेल्या. हे बघा, ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. गेल्या की नाही माझा गॅस वेस्ट शेंगा भाजण्यामध्ये. एखाद्यामध्ये आहे. चहा करते मित्रांनो. गंमतच आहे ना, दिवसभर ऊन आणि रात्री थोडाफार पाऊस. संपली काम, आता उन्हाळा काम करायचं आपल्याला. कुरड्या वगैरे
चला मित्रांनो, कामात होतच राहणार. आता काय नाही, आता पूजेला बसायचं. आपल्या संध्याकाळची पूजा आता 5-4:30 वाजलेले आहेत. सो मित्रांनो, मी करते, तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा अर्ज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या बरं स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.